राधेश्याम चांडक यांचा वारसा डॉक्टर झंवर यांच्याकडे बुलढाणा अर्बनची धुरा. आशिया खंडातील नावाजलेली आणि विश्वासार्ह अशी ओळख असलेली बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी आता नव्या नेतृत्वाखाली वाटचाल करते. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर सुकेश झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. माजी अध्यक्ष तथा संस्थेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक भाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. सुकेश झंवर हे बुलढाणा अर्बनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आर्थिक मजबूतीसह तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यात मोठे यश संपादन केले आहे. डॉक्टर झंवर यांनी राधेश्याम चांडक यांच्या खांद्याला खांदा लावून संस्थेला आशिया खंडात आदर्श मॉडेल बनवले. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. बुलढाणा अर्बनच्या कामगिरीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली असून संस्थेला यशस्वीपणे जागतिक पातळीवर नेले आहे. डॉक्टर सुकेश झंवर हे लोकांच्या मनातील नेते आहेत. संकटसमयी मदतीचा हात देण्याचा त्यांचा स्वभाव, गरजूंना वेळोवेळी आधार देण्याची त्यांची वृत्ती आणि याच नेतृत्व गुणांमुळे ते देश विदेशात ओळखले जातात. त्यांच्या निवडीने संस्थेच्या सभासदांमध्ये आणि हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. डॉक्टर झंवर यांची नियुक्ती ही बुलढाणा अर्बनच्या यशाचा नवा अध्याय ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था नवीन शिखर गाठेल असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे. साहेब, बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट संस्थेवर आपली अध्यक्ष म्हणून निवड झाली, पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी सर्व सभासदांचे, सर्व शेअरहोल्डर्सचे, सर्व ग्राहकांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आमच्यावर विश्वास दर्शवला, संचालक मंडळावर विश्वास दर्शवला आणि आज अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. बुलढाणा अर्बननी ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली. आम्ही राष्ट्रीय स्तराच्या दैनिकांमध्ये याची माहिती दिली, वेबसाईटवर माहिती दिली आणि कलेक्टर आणि दिल्ली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली. अत्यंत पारदर्शक ही निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. निश्चितच बुलढाणा अर्बनचं कार्य ॲज अ CMD म्हणून मी मागच्या 14 ते 15 वर्षापासून पाहतो आहे आणि मला अजूनही आठवते की त्यावेळेस संस्था 600 ते 700 कोटीवर होती आणि ती आपण आज 12-13 हजार कोटीवर नेली आणि आशिया खंडात आपलं नाव केलं. निश्चितच अशी अपेक्षा आहे की पुढच्या काळामध्ये ही संस्था आम्ही अजूनही मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या तर वाढवू आणि जागतिक स्तरावर संस्थेचं नाव कसं जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि नवीन संकल्पना, सभासदांचं हित आणि जास्तीत जास्त लोकांचं कल्याण सहकाराच्या माध्यमातून कसं करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्यातर्फे होणार आहे. आपला आशिया खंडामध्ये जे चेअरमनचं पद होतं त्यालाच अनुसरून आम्ही पूर्ण आता जागतिक दर्जावर जाण्याचा प्रयत्न करणार. येणारा काळ हा निश्चितच चांगला सुवर्णमयी राहील अशी मला अपेक्षा आहे. सभासदांचं हित हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बँकिंग प्रणालीवरची जी विश्वासार्हता आहे, ती सभासदांची जी विश्वासार्हता आहे ती आम्ही निश्चित कायम ठेवू किंवा त्याच्यामध्ये अजून भरघोस वाढच करू. वेगवेगळ्या सुविधा निर्माण करायचा प्रयत्न राहील आणि जे काही बदल जागतिक बँकिंग क्षेत्रामध्ये होतील, सामाजिक क्षेत्रात होतील आणि सोशल बँकिंग जो आपला मुख्य पाया आहे समाजाचा चांगलं करण्याचा, ते देखील आम्ही राबवत राहू. मला वाटते, मला असा विश्वास आहे, ज्यावेळेस CMD होतो त्यावेळेस विश्वास होता आपण आशिया खंडामध्ये जाऊ. निश्चित आम्ही ते केलं आणि आता मला चेअरमन म्हणून असा विश्वास वाटतो की आम्ही जागतिक दर्जावर बुलढाणा अर्बनचं नाव नेऊ. याबद्दल मला तिळमात्रही शंका नाही. पुन्हा एकदा सर्व सभासदांचे, सर्व ग्राहकांचे मी मनापासून धन्यवाद करतो. ठेवीदार आणि खातेदार आणि नागरिकांना काय आव्हान राहणार आहे? ठेवीदार, खातेदार आणि नागरिकांना मी असंच सांगेल की आपण जो विश्वास दर्शवला आजपर्यंत बुलढाणा अर्बनच्या प्रगतीमध्ये, तोच विश्वास त्यांनी पुढे कायम ठेवावा आणि एक निश्चितच एक चांगलं भविष्य आपली वाट पाहते आणि जितका आपण विश्वास दर्शवू तितके आमची काम करण्याची आम्हाला हुरूप वाढेल, आम्हाला काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे हा विश्वास आपण वाढवत राहावा आणि बुलढाणा अर्बनवर ठेवलेला विश्वास आम्ही तुमच्यासाठी जे काही आम्हाला शक्य आहे संस्थेला, संचालक मंडळाला, कर्मचाऱ्यांना करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करू आणि आपण दोघेही संचालक, सभासद आणि आमचे ठेवीदार, ग्राहक हे आपण दोघेही विजयी होऊ या पूर्ण अभियानात अशी मला खात्री आहे.